माझे नाव मनोज दीक्षित आहे. मी माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या बाबांचा खूप मोठा व्यवसाय होता. बाबांनी आपल्या मेहनतीने खूप साऱ्या फॅक्टरीसुद्धा सुरू केल्या होत्या आणि मलासुद्धा खूप शिकवले होते की मी त्या साऱ्या फॅक्टरी सांभाळू शकेल. बाबांनी माझ्यावर असे संस्कार केले होते की माझ्या या प्रगतीसोबत मी गरिबांची सुद्धा मदत करत होतो. मी आणि माझे बाबा दोघे मिळून सर्व फॅक्टरी सांभाळत होतो. मी जे काही कमवत होतो त्याच्यातून अर्धे पैसे मी गरिबांनाच वाटत होतो. मी त्या गरिबांना मदत करत होतो जे खूपच लाचार आणि बेसहारा होते, ज्यांचा कोणीच आधार नव्हतं. सगळे लोक माझ्यावर खूप प्रेम करत होते. छोट्या मुलांपासून ते वरिष्ठ लोकसभा यांच्या आशीर्वादामुळे कदाचित मी हे करू शकत होतो. माझा एक मित्र होता ज्याचे नाव पप्पू होते. तो मला फक्त हेच म्हणायचं आहे की तू तुझ्या अर्ध्यापेक्षा जास्त पैसे गरीब लोकांमध्ये वाटून टाकतोस, मग तुझ्याजवळ काय राहते. तेव्हा मी त्याला म्हणायचो, जे काही उरते माझ्यासाठी खूप आहे. माझी इच्छा आहे की माझ्याजवळ जे काय आहे ते सगळं काही गरीब लोकांमध्येच वाटून टाकावे. असे केल्याने माझ्या मनाला खूप सुख मिळते आणि माझे आईबाबाही खूप खुश होतात. तेव्हा पप्पू म्हणाला, बरं बाबा, ठीक आहे, पण थोडं स्वतःसाठी तरी वेळ काढत जा, मजा मस्ती करत जा. प्रत्येक क्षणाला काम आणि कामच करत असतोस. थोड्या वेळ मजा मस्तीच्या जगात तरी पाय ठेवून पहा, खूप मजा येते यार. बरं, सोडून दे सगळं. तू कधी हिरामंडीमध्ये गेला आहेस का? मी म्हणालो, काय? हे राम मंदिर कुठे आहे आणि काय आहे तिथे? तेव्हा पप्पू म्हणाला, अरे हिरामंडी मुंबईच्या गल्लीत आहे, जिथे खूपच निरागस मुली आहेत. जास्त करून तिथे अशा मुली आहेत की त्या स्वतःहून पैसे कमवण्यासाठी आल्या आहेत. पण खूप साऱ्या अशा मुलीसुद्धा आहेत ज्या नाईलाजाने तिथे काम करतात. त्यामुळे भले 4 वाजता त्यामुळे त्यांना ते काम करावे लागते. पण मला काय त्यांचं, मी तर तिथे जातो आणि खूप मज्जा करून येतो. तुझ्याजवळ इतके सारे पैसे आहेत की तू या पैशांनी किती ऐश करू शकतो. स्वतःची प्रत्येक रात्र रंगीत करू शकतो. तिथे एकापेक्षा एक सुंदर मुली तुला भेटतील. माझे म्हणणे हेच आहे की हिरामंडीमध्ये जा आणि रोज नवीन नवीन मुली शोध आणि एन्जॉय कर. काय तू पण इतकी बोरिंग आयुष्य जगत आहेस काय माहीत. स्वतःच्या आयुष्याला एवढे फिक्स करू नकोस यार. मस्ती सारी एन्जॉय कर आणि तुला वाटले तर गरिबांची सुद्धा मदत कर. एकदा हिरामंडीमध्ये जाऊन तर बघ. तुला असे सवय लागेल की तुला तिथून बाहेर येणेसुद्धा आवडणार नाही. पप्पूचे बोलणे ऐकून मी त्याला म्हणालो, काय यार पप्पू, तू काय बोलत आहेस? मी या सगळ्यापासून दूर आहे आणि ते चांगले आहे. तेव्हा पप्पू परत म्हणाला, तू खूप बोरिंग आहेस, चल मी जातो. आता जर तुला कधी मूड झाला तर दोघेही मिळून जाऊ. मग मी सुद्धा त्याला म्हणालो, बरं ठीक आहे, जर असा कधी मूड झाला तर मी तुला स्वतः सांगेल. पप्पू मनापासून तर चांगला होता, पण त्याला खूप वाईट सवय लागल्या होत्या. मी त्याला खूप समजावलं, पण तो माझं काही ऐकत नव्हता. ते म्हणतात ना की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मी माझ्या जीवनात खूप खुश होतो. मला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. अशा खूप मुली होत्या ज्यांना माझ्यासोबत लग्न करायचे होते, पण माझ्या नजरेत तर आजपर्यंत माझ्या मनासारखी मुलगी आली नव्हती. आईची तर इच्छा होती की मी लवकरात लवकर लग्न करावे, परंतु मला अशी कोणतीच मुलगी भेटली नव्हती जी माझ्या मनात बसेल. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस मी ऑफिसवरून घरी परत येत होतो. मी गाडीत गाणं लावून त्यातच रमलो होतो. तेव्हाच मला पप्पूची आठवण झाली. तो म्हणाला होता की अशा खूप साऱ्या तिथे मुली असतात ज्या नाईलाजाने मजबुरीने लाचार होऊन हिरामंडीमध्ये काम करतात. हिरामंडी हे एका कोर्टाचे नाव होते. मी विचार केला की तिथे एकदा जाऊन तरी पाहावे. मी फोन करून पप्पूकडून पत्ता घेतला आणि त्याचे बोलणे ऐकून हिरामंडीच्या गल्लीमध्ये घुसलो. त्या परिसरात खूपच गर्दी होती. मी रंगांचा सूट घातला होता आणि गॉगल लावला होता.
एवढी मोठी गाडी पाहून तिथे जेवढ्या मुली होत्या त्या सर्व गाडीच्या आसपास यायला लागल्या. कोणी म्हणत होते की साहेब माझ्यासोबत चला, मी तुम्हाला खूप खुश करेल. तर कोणी म्हणत होते की साहेब तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला एवढी खुश करेल की तुम्ही रोज याच मंडीमध्ये याल. चारही बाजूने मुलींची गर्दी झाली होती. तेव्हा मला त्या गर्दीतून एका मुलीचा चेहरा दिसला, जी पायरीवर एका जागी बसली होती. ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा चेहरा चमकत होता. ती दुधासारखी सफेद होती. डोळ्यात काजळ लावले होते, कपाळावर टिकली होती आणि खूप निरागसपणे एका जागेवर बसली होती. मी माझ्या गाडीतून खाली उतरलो. सगळ्या मुली मला ओढू लागले. मी सगळ्यांना तिथेच नकार दिला आणि मी त्या मुलीजवळ गेलो. ती चुपचाप आपल्या जागेवर बसली होती. मी तिला इशारा केला आणि माझ्याजवळ बोलावली. ती घाबरत घाबरत माझ्याजवळ आली आणि म्हणाली, साहेब तुम्हाला माझ्यासोबत यायचे आहे का? मी तिला म्हणालो, हो, मी तुला घेऊन जातोय. तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले होते. ती खूप खूप साधी होती आणि मला म्हणाली, साहेब मी तुम्हाला आवडले आहे का? मी म्हणालो, होतो, तू मला खूप आवडली आहे, चल माझ्यासोबत. मी तिला गाडीत बसवले. ती खूप निरागसपणे गाडीत बसली आणि मी सुद्धा गाडीत बसलो आणि तिला त्या मंडीतून बाहेर आणले. रस्त्यात मी तिला तिचे नाव विचारले. तेव्हा तिने तिचे नाव शीतल आहे असे सांगितले. मग मी तिला म्हणालो, तिला विचारले, तू इथे कशी काय आलीस? तेव्हा ती सांगू लागली, साहेब माझी आई खूपच आजारी आहे. ती हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेत आहे. मला पैशांची खूपच गरज आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी मला 10 लाख रुपयांची गरज आहे. जोपर्यंत मी 10 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करणार नाही तोपर्यंत आईचे ऑपरेशन होणार नाही, तिचे उपचार चालू होणार नाहीत असे डॉक्टर म्हणाले. मी डॉक्टरांना खूप विनंती केली, पैसे जमा करेन पण माझ्या आईचे ऑपरेशन करा, तिचे उपचार चालू करा, पण त्यांनी माझे काहीच ऐकले नाही. मी खूप फिरले पण माझी कोणीच मदत केली नाही. माझ्या नातेवाईकांनी सुद्धा तोंड फिरवले, कोणीच आमची मदत केली नाही. मग मी विचार केला की मला काय करायचे आहे. मला पैशांची खूप गरज आहे. तुमच्या इच्छा असेल तर आयुष्यभर मला तुमच्याजवळ ठेवा. मी तुम्हाला खूप खुश ठेवेल. तुम्ही जे बोलसाल तसे तुमच्यासोबत करेल. फक्त तुम्ही मला 10 लाख रुपयांची मदत करा. माझ्या आईचे उपचार करायचे आहेत. माझ्या आईशिवाय माझे या जगात कोणीच नाही. माझे बाबा या जगात नाही. मला फक्त माझ्या आईचाच आधार आहे. मी तिचे बोलणे ऐकत होतो. मी हसलो आणि तिला म्हणालो, अच्छा, तर तू माझ्यासोबत आयुष्यभर सुद्धा राहू शकतेस? तेव्हा ती म्हणाली, हो साहेब, तुम्ही जर माझी मदत केली आणि माझ्या आईचा जीव वाचवला तर मी तुमच्या आयुष्यभर सेवा करायला तयार आहे. तिच्यासोबत बोलता बोलता मी कधी फार्म हाऊसवर पोचलो कळालंच नाही. वॉचमनने गेट उघडला आणि मी तिला फार्म हाऊसवर घेऊन गेलो. मी माझ्या घरी फोन करून सांगितले होते की आज मी रात्री फार्म हाऊसवर थांबणार आहे. मी घरी जर सांगितले नसते तर आई टेन्शनमध्ये आली असती. त्यामुळे मी आईबाबांना फोन करून पहिले सांगितले होते. रात्रीचे 10 वाजले होते. मी शीतलला सांगितले, तू टेन्शन घेऊ नकोस, तू इथे आराम कर. तसे तू एका रात्रीचे किती पैसे घेतेस? तेव्हा ती अडखळत म्हणाली, साहेब हा माझा पहिला दिवस आहे. या अगोदर मला कोणत्या पुरुषाने हात लावला नाही. तुम्ही पहिले पुरुष आहात जे मला हात लावतील. मी आजपर्यंत कोणासोबतच रात्र घालवली नाही. साहेब तुम्हाला जेवढे दिवस हवे तेवढे दिवस तुम्ही मला तुमच्यासोबत ठेवू शकता. फक्त माझ्या आईसाठी मला मदत करा. तिचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो, चल ठीक आहे, मी तुझ्या आईचे उपचार आणि तिचे ऑपरेशन करून देईल. माझे बोलणे ऐकून शीतल खूपच खुश झाली. मग मी तिला म्हणालो, इथे आराम कर, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो. मला ती मुलगी खूपच एकटक पाहू लागली आणि ती म्हणाली, साहेब तुम्ही मला तुमचे नाव नाही सांगितले. तेव्हा मी तिला माझे नाव सांगितले की माझे नाव मनोज दीक्षित आहे. तेव्हा ती म्हणाली, साहेब खरं तर लोक एकट्या मुलीला पाहून खूप त्रास द्यायला सुरुवात करतात. तुम्ही मला इतक्या मोठ्या घरी आणले आहे आणि मला एवढी इज्जत दिली आहे आणि मला खाण्यापिण्यासाठीही विचारले आहे. आजकाल एका वेश्याला एवढी इज्जत कोण देतं?
जे ते आपलं काम पूर्ण करतात आणि निघून जातात. मी तिथे जेवढ्या मुली पाहिल्या आहेत त्यातल्या काही मुलींनी मला हे सांगितले होते की या कामासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. काही लोक तर तुला असे भेटतील जसे काही ती माणसं नाहीत, लांडगेच असतील. आणि काही लोक तुला असे सुद्धा भेटतील जे तुझ्यावर अजिबात दया करणार नाहीत. जर तुला जेवढे पैसे देतील तेवढे पैसे तो पूर्ण वसूल करेल. तिचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो, हे बघ, तुला एवढा विचार करण्याची काहीच गरज नाही आहे. मी तुझ्यासोबत असे काहीच करणार नाही. तू आरामात इथे बसू शकतेस. मी काहीतरी तुझ्यासाठी खायला आणतो. मी माझ्या नोकराला सांगितले की काहीतरी खायला घेऊन ये. तोपर्यंत मी तिच्यासोबत गप्पा मारू लागलो. ती मुलगी खरंच खूप लाचार आणि मजबूर होती. मी तिला तिच्या आईच्या हॉस्पिटलचा पत्ता विचारला. तिने मला जेव्हा सांगितले तेव्हा मी त्या डॉक्टरसोबत बोललो आणि त्यांना पैसे पाठवले. तिच्या आईचे उपचार सुरू झाले आणि 2 दिवसानंतर ऑपरेशन झाले होते. शीतलच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती जोरजोरात रडू लागली आणि माझे पाय धरू लागली. मी तिला म्हणालो, तू काय करत आहेस? तू ठीक तर आहेस ना? अशी अचानक का रडू लागलीस? तेव्हा ती रडत रडत म्हणू लागली, साहेब, मला माफ करा. तुम्ही इथून पळून जावा. आपण इथून बाहेर जाऊया. मला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. मी तिला म्हणालो, हे घर माझे आहे, मग मी इथून का पळून जाऊ? नक्की काय झाले आहे? तेव्हा ती पुन्हा म्हणाली, साहेब, फक्त तुम्ही माझं ऐका आणि इथून बाहेर चला, नाहीतर आपण दोघेही मारले जाऊ. तिचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, अगं, पण तू सांग तरी नक्की काय झाले आहे? तू एवढी हायपर का झाली आहेस अचानक? तुला काय झाले? तेव्हा ती म्हणाली, साहेब, जर आपण इथून निघालो नाही तर आपल्या दोघांच्या जीवाला धोका आहे. तुमच्यासोबत ते लोक मला सुद्धा मारून टाकतील. मग मी म्हणालो, कोणते लोक? काय नाव त्यांचे आहे? तेव्हा ती म्हणाली, आपण इथून निघूया, मग मी तुम्हाला गाडीत सर्व काही सांगते. आम्ही दोघेही तिथून निघालो आणि गाडीत बसलो. तिथून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा मी पाहिले की आमच्या गाडीमागे अजून एक गाडी होती जी आमचा पाठलाग करत होती. मी लगेच माझ्या गाडीचं स्पीड वाढवला आणि त्यांना चकवा देऊन दुसऱ्या बंगल्यावर त्या मुलीला घेऊन गेलो. मग मी तिला विचारले, हे सगळं काय होतं आणि तू कोण आहेस? ते लोक कोण आहेत ज्यांना मला मारायचे आहे? तेव्हा ती सांगू लागली, साहेब, मला माहीत नाही ते लोक कोण आहेत आणि तुम्हाला का मारायचे आहे त्यांना. मी खूपच गरीब मुलगी आहे. मी लाचार आहे. मला पैशांची खूप गरज होती. मी तुमच्याशी खोटं बोलले की माझा कोठ्यावर पहिला दिवस आहे. मी आधी कोठ्यावर खूप दिवसांपासून काम करत आहे. मी विचार केला नव्हता की या वयात मी कधी असे काम करेल. पण परिस्थिती माणसाला प्रत्येक गोष्ट करण्यास भाग पाडते. माझ्यासोबत कितीतरी पुरुषांनी रात्र घालवली आहे. पण साहेब, हे खरं आहे की माझी आई आजारी आहे. पण मी या घाण जागेत कधीच पाऊल ठेवला नसतं. पण माझ्या आईला एवढा मोठा आजार झाला की मला या अशा जागेवर जायलाच लागले. माझ्या आईसाठी, माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी आणि तिच्या उपचारासाठी मी प्रत्येक पुरुषासोबत झोपण्यासाठी तयार झाले. जो माणूस मला खरेदी करायचा त्याला मी भीक मागायचे की मला पैशांची गरज आहे, माझ्या आईचे ऑपरेशन करायचे आहे, माझी मदत करा. पण त्या माणसांना माझ्यावर थोडीसुद्धा दया येत नव्हती. थोडेफार पैसे देऊन रात्र घालून ते निघून जायचे. एक दिवस 25 ते 26 वर्षाचा तरुण मुलगा माझ्याजवळ आला. त्यालासुद्धा मी अशीच विनंती केली की साहेब, तुम्हाला जेवढ्या रात्री माझ्यासोबत घालवायच्या आहेत तेवढ्या घालवा, पण मला पैशांची गरज आहे. मला तुम्ही 10 लाख रुपये देऊ शकता का? तेव्हा तो मुलगा म्हणाला, 10 लाख रुपये? काय, मी तुला जेवढे बोलेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे. फक्त तुला माझे काम करावे लागेल. मी त्याला काम विचारल्यावर त्यांनी मला तुमचा फोटो दाखवला. तो म्हणाला की या फोटोला निरखून पहा, तुला याला जाळ्यात फसवायला लागेल आणि याला असे फसव की तो पूर्ण आयुष्यभर जेलमध्ये सडत राहील. तू जर माझे एक काम केले तर मी तुला पाहिजे तेवढे पैसे देईल. मी त्या माणसाला विचारले की हा फोटोतला माणूस मला कुठे भेटेल? तो म्हणाला, तुला त्याच्याजवळ जाण्याची गरज नाही, तो स्वतः तुझ्याजवळ येईल. साहेब, मला नाही माहिती, पण असेच झाले आणि तुम्ही स्वतः माझ्याजवळ आलात. मी त्या माणसाचे बोलणे ऐकले. मला नव्हते माहीत
की तो कोण होता आणि त्याची तुमच्याशी काय दुश्मनी आहे. त्याने मला त्याचा नंबर दिला आणि तेव्हा तुम्ही हिरामंडीमध्ये आलात तेव्हा त्याने मला फोन करून सांगितले की तुम्ही येत आहात. तेव्हा मी गरीब लाचार निरागस बनण्याचं नाटक करू लागले. कारण त्या माणसाने सांगितले होते की तुला काहीच करण्याची गरज नाही, तू एवढी सुंदर आहेस की तुझ्याजवळ तो आपोआप कोणीही ओढले जाईल. फक्त तू वाट पहा, तो माणूस तुझ्याजवळ स्वतः चालत येईल. आणि साहेब असेच झाले. तुम्ही या बदनाम गल्लीमध्ये घुसले आणि तुम्ही मला पाहिले. तुम्ही स्वतः माझ्याजवळ चालत आले. पण साहेब, जेव्हा मी तुम्हाला भेटले तेव्हा मला कळले की तुम्ही मनाने चांगले आहात. तुमच्यासोबत असो कोणी चुकीचं कसं काय करू शकतो. ज्या माणसाला तुम्हाला जिवंत मारायचं आहे कदाचित तो तुमच्या प्रगतीवर जळतो. कारण मी त्याला फोनवर बोलताना ऐकले होते. तो बोलत होता, पप्पू, तू माझी मदत केली आहेस. तुझा मित्र मनोज खूप दानधर्म करत फिरतो ना, आता त्याची अक्कड बघ सगळी जेलमध्येच निघेल. शीतल जे काही बोलत होती मी सर्व काही समजून गेलो होतो. कारण हा माझा दुसरा तिसरा कोणी नसून माझा चुलत भाऊ देवेन होता. देवेन माझ्या चुलत्याचा मुलगा होता. तो लहानपणापासून माझ्यावर चिडायचा, माझ्यासोबत बरोबरी करण्याचा प्रयत्न करायचा. मी त्याला खूप समजावले होते की माझे जे काही आहे तुझेच आहे. तुला हवे असेल तर कोणत्याही फॅक्टरीमध्ये तू काम करू शकतोस. पण त्याला मालक होण्याची हौस होती. शीतलचे बोलणे ऐकून मला कळले होते देवेनला आज मला मारायचे होते. पण मला याचा काही फरक पडत नव्हता. फक्त या गोष्टीचे वाईट वाटत होते की माझा मित्र पप्पू याने पैशासाठी देवेनची मदत केली होती. असो, ही मुलगी रडू लागली, माझ्या पाया पडू लागली, माझी माफी मागू लागली, म्हणू लागली, साहेब मला माफ करा, तुमचे मन खूप मोठे आहे. माझ्या एकाच बोलण्यावर तुम्ही माझ्या आईचे उपचार चालू केले आणि 2 दिवसांनी ऑपरेशन देखील झाले आहे. तुमच्यापेक्षा दयाळू माणूस या जगात कुठेच नसेल. तुमच्यासारखा माणूस मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. साहेब, तुम्ही जसे बोलसाल तसे मी करेल. तुम्हाला हवे असेल तर मी आयुष्यभर तुमची नोकर बनून तुमची सेवा करेल. तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. माझ्या आईचा जीव वाचवला आहे. तिचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो, सध्या तू फक्त आराम कर. सकाळी मी तुला तुझ्या आईजवळ सोडून येईल. मी तिथे बेडवर झोपलो आणि ती तिथे बेडवर झोपली आणि मी बाहेर जाऊ लागलो. तेव्हा ती शीतल परत म्हणाली, साहेब, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माझ्याजवळ येऊ शकता. तुमचा माझ्यावर पूर्ण हक्क आहे. तुम्ही मला खूप मोठी किंमत दिली आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, नाही, मी असे काहीच करणार नाही. तू इथे आरामात झोपून जा, मी दुसऱ्या बेडमध्ये झोपतो. ती मुलगी तिथे झोपली आणि मी लाईट बंद करून दुसऱ्या बेडमध्ये झोपायला जाऊ लागलो. तेव्हा त्या मुलीच्या चेहऱ्याची चमक माझ्या डोळ्यात भरली. ती एवढी सुंदर मुलगी होती की तिच्याकडे कोणीही ओढले जाऊ शकत होते. झोपताना ती खूप सुंदर आणि निरागस वाटत होती. माझे मन खूपच अस्वस्थ होत होते. मी लाईट बंद केली आणि दुसऱ्या बेडमध्ये झोपायला गेलो. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिले की ती मुलगी उठून बसली आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, चल, मी तुला तुझ्या आईजवळ हॉस्पिटलमध्ये सोडून येतो. ती चुपचाप गाडीमध्ये येऊन बसली आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये सोडले. तेव्हा ती मला म्हणाली, साहेब, मी त्या लोकांचे काम केले नाही. असे होऊ शकते की ही भेट आपली शेवटची भेट असेल. ते लोक आता मला जिवंत मारून टाकतील, पण मला थोडेसुद्धा दुःख होणार नाही. उलट मला आनंद होईल की मी एका प्रामाणिक माणसाची मदत केली आहे. तिचे बोलणे ऐकून मी तिला दिलासा दिला, असे काहीच होणार नाही. मला माहीत आहे की ते लोक कोण आहेत. ते लोक तुझे काहीच नुकसान करणार नाही. तू काळजी न करता आपल्या आईजवळ राहा आणि आता तुला त्या हिरामंडीत काम करण्याची काहीच गरज नाही. तुला जेवढ्या पैशांची गरज आहे तू माझ्याकडून घेऊ शकतेस. आज नंतर तू त्या कोठ्यावर काम करणार नाहीस. शीतलने मला वचन दिले की आज नंतर ती त्या जागेत कधीच पाऊल ठेवणार नाही. ती म्हणू लागली, मला आता त्या जागेची काहीच गरज नाही साहेब. मी माझ्या आईच्या आजारपणामुळे त्या कोठ्यावर पाऊल ठेवला होता, पण आता मला त्याची काहीच गरज नाही. मी तिचा निरोप घेऊन हॉस्पिटलमधून निघून बाहेर आलो आणि सरळ देवेनला भेटण्यासाठी गेलो. मला माहीत होते देवेन आता यावेळी मला कुठे भेटेल. तो एक नंबरचा अयश माणूस होता. मी जेव्हा त्याला भेटण्यासाठी गेलो तेव्हा तो नशेत बुडालेला होता. मला पाहून तो घाबरून गेला. तेव्हा मी त्याला म्हणालो, देवेन, मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. तेव्हा त्याला खूपच राग आला आणि मला म्हणाला, मला तुझ्यासोबत काहीच बोलायचे नाही.
तू तर कितीतरी फॅक्टरीचा मालक आहेस. तू तुझा हा श्रीमंतपणा दुसऱ्यांना दाखव, मला दाखवायची काहीच गरज नाही. तो खूपच आरडाओरडा करू लागला. मी त्याला म्हणालो, देवेन शांत हो. मला माहीत होते की देवेनला कशाचा राग आला होता, पण त्याच्या तोंडी लागणे मला बरोबर वाटले नाही. मी त्याला म्हणालो, देवेन, मी तुला कधीच नकार दिला नव्हता. तुला जे हवे आहे, मी कायम तुला बोलत आलो आहे की तुला जे काही हवे आहे ते तू माझ्याकडून मागून घेऊ शकतोस. मी तुला सगळं काही आनंदाने देईल. पण हे काय तू वागला आहेस, तुला माहीत आहे का की तू अशा वागण्याने आयुष्यभर जेलमध्ये सोडून जाऊ शकशील. माझ्या एका इशाऱ्यावर तू तुझ्या आयुष्यात जेलमध्ये घालवू शकतोस. माझे बोलणे ऐकून तो म्हणाला, तू धमकी कोणाला देतोस? मला नाही तुझी भीती वाटत. तुला जे काही करायचे आहे ते तू करू शकतोस आणि जे काही मला करायचे आहे ते मी करणारच. मी देवेनला म्हणालो, बरं, मला जे काही करायचं आहे ते मी करू का? आणि तू मुलींचा वापर करून मला फसवणार का? असे भाड्याचे गुंड माझ्या मागे लावणार का? माझे बोलणे ऐकून तो नजर चोरून म्हणू लागला, मी असे काही केले नाही. तो बोलतच होता की मी त्याला ऑन केले. हे बघ देवेन, ही तुझी पहिली आणि शेवटची चूक असेल. आज नंतर जर तू असे काही करण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी इथून पुढे तुझे आयुष्य जेलमध्ये तुला काढावेच लागेल. मी जास्त त्याच्याशी बोललो नाही आणि तिथून बाहेर निघालो. पण मला काय माहीत होते की इथून पुढे तो असे काहीच करणार नाही. यानंतर मी त्या पप्पूला अद्दल घडवली आणि त्याच्याशी मैत्री तोडून टाकली. मग मी माझ्या कामांमध्ये व्यस्त झालो. दिवसामागून दिवस जात होते आणि यातच अचानक माझ्या डोळ्यांसमोर शीतलचा चेहरा दिसू लागला. मी माझ्या नादात गाडी चालवत होतो. अचानक शीतलचे बोलणे ऐकून माझ्या कानात तिचा आवाज घुमू लागला. ती किती निरागसपणे म्हणत होती की ती पूर्ण आयुष्य नोकर बनून माझी सेवा करेल. ती खरंच खूप निरागस मुलगी होती. तिला इतक्या कमी वयात अशा जागी जावे लागले जिथे एका मुलीला जाण्यासाठी 1000 वेळा विचार करावा लागतो. शीतल जवळजवळ 19 ते 20 वर्षाची मुलगी होती. तिचा चेहरा माझ्या नजरेसमोर येऊ लागला. मी गाडीला ब्रेक मारला आणि गाडी वळवून सरळ हॉस्पिटलमध्ये निघून आलो. हॉस्पिटलमध्ये शीतल नव्हती. शीतलची आई ठीक झाली होती, त्यामुळे शीतल तिच्या घरी गेली होती. मी शीतलचे सगळे डिटेल्स घेतले आणि सरळ शीतलच्या घरी पोहोचलो. मी दरवाजा वाजवला तर एका म्हाताऱ्या महिलेने दरवाजा उघडला. मी त्यांना नमस्कार केला आणि विचारले की शीतल आहे का? शीतलचे हेच घर आहे का? त्यांनी मला माझे नाव विचारले. तेव्हा मी त्यांना म्हणालो की माझे नाव मनोज दीक्षित आहे. माझे नाव ऐकताच त्या लगेच म्हणू लागल्या, बाळा, बाहेर का उभा आहेस? आतमध्ये ये लगेच. मला तुझ्याबद्दल सगळं काही माहीत आहे. शीतलने मला सगळं काही सांगितलं आहे. तूच माझ्या उपचाराचे आणि ऑपरेशनचे पैसे दिले होते ना? तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. त्या हात जोडून उभ्या होत्या. तेव्हा मी त्यांना लगेच म्हणालो, आई, तुम्ही असे हात जोडू नका. तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. शीतल कुठे आहे? तिला बोलवता का? त्यांनी मला तिथे बसवले. थोड्या वेळानंतर तिथे शीतल आली. ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, साहेब, तुम्ही येथे काय करत आहात? तेव्हा मी तिला म्हणालो, बस, मी आत्ताच विचार केला की तुला भेटावे. मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पण तिथे नव्हतीस. डॉक्टरांनी मला सांगितले की आता तुझी आई ठीक झाली आहे, त्यामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी दिली आहे. त्यामुळे मी तुला इकडे भेटायला आलो. का बरं? मी भेटायला यायचे नव्हते का? तेव्हा शीतल म्हणू लागली, नाही साहेब, तुमची जेव्हा मर्जी असेल तेव्हा तुम्ही आमच्या घरी येऊ शकता. आम्हाला कसलीच अडचण नाही. पण चांगले वाटत नाही ना साहेब. इतके मोठे तुम्ही लोक आहात आणि तुम्ही इतके छोटे लोक काय म्हणतील? तुमची इज्जत जाईल. तेव्हा मी शीतल मला काहीच याचा फरक म्हणालो, शीतल, मला याचा काहीच फरक पडत नाही. मी इज्जतीला घाबरत नाही आणि तुला हा विचार करण्याची गरज नाही. तेव्हा शीतल मला म्हणाली, साहेब, आईच्या औषधांची वेळ झाली आहे. मी तिला औषध देऊन येते. मी म्हणालो, ठीक आहे, मी तुझी इथेच वाट पाहतो, लवकर ये. थोड्या वेळानंतर शीतल माझ्या जवळ आली आणि म्हणाली, साहेब, मला माहीत आहे तुम्ही इथे का आले आहात. मी म्हणालो, हो का, तुला माहीत आहे का मी इथं का आलो आहे? तर मग सांग बरं, मी इथे का आलो आहे. तेव्हा ती खूप निरागसपणे म्हणाली, तुम्हाला माझ्याकडून काहीतरी हवे आहे ना? तिने एवढ्या निरागसपणे विचारले की माझे हृदय धडधड करू लागले. शीतल जास्त मोठी नव्हती आणि मी 30 वर्षांचा एक तरुण पुरुष होतो.
मी तिला म्हणालो, नाही, मला तुझ्याकडून काय हवे आहे? तेव्हा शीतल म्हणाली, तेच जे एका पुरुषाला स्त्रीकडून हवे असते. जर तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर मला काहीच अडचण नाही. साहेब, आई औषधांच्या गुंगीने झोपली आहे. तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत साहेब. मी शीतलला म्हणालो, वेडी आहेस का तू? शीतल, मी तर फक्त तुला आणि तुझ्या आईला भेटायला आलो होतो. आईची तब्येत विचारण्यासाठी इथे आलो होतो. चल आता मी जातो. ती हसू लागली आणि मला एकटक पाहू लागले. मी निघालो होतो की तेवढ्यात अचानक वातावरण खराब झाले. खूप जोराचा पाऊस पडू लागला. चारही बाजूने अंधार पसरला. मी पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो, पण पाऊस थांबण्याचे नाव काही घेत नव्हता. आता आतमधून शीतलची आई आली आणि मला म्हणाली, बाळा, आज रात्री तू इथेच थांब. वातावरण खूप खराब झाले आहे. हे घर तुझ्या लायकीचे तर नाही, पण तू जर लायकीचे समजत असेल तर आज रात्री इथेच थांब आणि सकाळी होताच निघून जा. शीतलच्या आईने खूपच हट्ट केला होता आणि शीतलसुद्धा म्हणू लागली, साहेब थांबा, सकाळ होताच तुम्ही निघून जा. शेवटी मी थांबलोच. शीतलने छान स्वयंपाक केला आणि मी जेवलो आणि बेडमध्ये जाऊन झोपलो. ते घर खूपच छोटे होते. 2 खोल्या होत्या. यातल्या एका खोलीत मी झोपलो आणि आई आणि शिवानी दोघी एका खोलीत झोपल्या. खरं तर मला झोपच येत नव्हती. मी कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करत होतो. रात्रीचे 12 वाजले होते आणि मला झोपच येत नव्हती. थोड्या वेळानंतर माझा दरवाजा कोणीतरी वाजवला. मी दरवाजा उघडला तर शीतल बाहेर उभी होती. ती खोलीत आली आणि तिने दरवाजा लावला. मी तिला म्हणालो, शीतल, तू हे काय करत आहेस? तेव्हा ती म्हणाली, साहेब, तुम्ही या जगातले सगळ्यात चांगले व्यक्ती आहात. माझे हृदय फक्त तुमच्यासाठी धडकते. माझ्या काळजाला तुमची साथ हवी आहे. ती अशी बोलत होती की माझे हृदयसुद्धा धडधड करू लागले आणि मी माझा हरपून गेलो असलो आणि तू सुद्धा मला थांबवले नाहीस. तेव्हा शीतल म्हणाली, साहेब, मी स्वतःला कशी थांबवू शकत होते? मला तुमच्या मिठीत जे सुख मिळाले ते सुख आत्तापर्यंत मला कुठेच मिळाले नाही. हळूहळू दिवस असेच निघून गेले होते. आता मी अजून शीतलला भेटण्यासाठी अस्वस्थ होत होतो. जेव्हा मी शीतलला भेटायचो तेव्हा मला खूप सुख भेटत होते. तिचा निरागसपणा, तिचे बोलणे ऐकून मला खूप आवडत होते. मी तिला खूप आवडू लागलो होतो. मी शीतलवर प्रेम करू लागलो होतो. रोजच शीतलला भेटण्यासाठी जात होतो. शीतलसुद्धा खूप खुश होत होती. आता मी ठाम निर्णय घेतला होता की मी माझ्या मनातली गोष्ट शीतलला सांगणारच. मी तिला सांगणारच आहे की मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्यासोबत लग्न करू इच्छित आहे. मी शीतलच्या घरी गेलो आणि तिच्या आईला शीतलचा हात मागितला. तेव्हा तिची आई म्हणाली, बाळा, आम्ही खूपच गरीब माणसं आहोत. आमची काहीच लायकी नाही, पण तरीही तू जर आम्हाला तुमच्या लायकीचा समजत असेल तर आम्हाला कोणतीच अडचण नाही. माझ्या मुलीचे नशीब खूप चांगले आहे की तू तिच्या आयुष्यात येणार आहेस. पण शीतल म्हणू लागली, नाही साहेब, मी तुमच्यासोबत लग्न करू शकत नाही. मी ती मुलगी आहे जी कोठ्याशी जोडलेली गेलेली आहे. माझ्यासोबत कितीतरी पुरुषांनी रात्र घालवली आहे. तुम्ही खूप मोठी माणसं आहात. जर तुम्ही माझ्यासोबत लग्न केले तर तुमच्यावर बोटं दाखवली जाईल. शीतलचे बोलणे ऐकून मी तिला म्हणालो, शीतल, तुला हा सगळा विचार करायची काहीच गरज नाही. मला फक्त तुला माझ्या घरी न्यायचे आहे. मी शीतलचा हात धरला आणि आईला म्हणालो, आई, तुम्हालासुद्धा माझ्या घरी न्यायचे आहे. पण आईने नकार दिला. खूप हट्ट करूनही त्यांनी नकार दिला. त्यामुळे मी आईसाठी 24 तास काम करणारी एक महिला नोकर ठेवली. मी शीतलला माझ्या घरी नेले आणि माझ्या आईवडिलांची आणि तिची भेट करून दिली. मी बाबांना म्हणालो, बाबा, माझे शीतलवर खूप प्रेम आहे आणि मला शीतलसोबतच लग्न करायचं आहे. शीतल खूपच गरीब मुलगी आहे. तिच्या मागे पुढे कोणीच नाही, फक्त तिची एक आई आहे. माझ्या आईला काहीच अडचण नव्हती आणि बाबांनासुद्धा काहीच अडचण नव्हती. आई बाबा दोघे खुश झाले होते. आईला शीतल खूपच आवडली होती. शीतलच्या आईने मला एक छोटीशी चेन दिली जी शीतलच्या बाबांची होती. घरात लग्नाची तयारी सुरू झाली. मी मंडपात शीतलची वाट पाहत होतो. थोड्या वेळानंतर शीतलला सुद्धा घेऊन येण्यात आलो. शीतल लाल शालूमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सर्व पाहुणे मंडळी आले होते. 7 फेऱ्यांसाठी आम्ही उभे राहिलो आणि शीतलच्या बांगेत मी कुंकू भरले. शीतल आणि शीतलच्या आईने माझे मनोमन आभार मानले, कारण मी वेश्या असताना देखील मला स्वीकारून त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं आणि 7 जन्म साथ देण्याची शपथ घेतली. शीतल वेश्या असून देखील मनोजच्या आईवडिलांनी तिला स्वीकारले आणि त्यांनी त्यांचे लग्न लावून दिले आणि त्यांचा सुखी संसार सुरू झाला. तर मित्र आणि मैत्रिणींनो,
मला असे सांगायचे आहे की कोणत्याही वेश्या मुलीकडे तुम्ही खराब नजरेने बघू नका, कारण कोणतीही वेश्या मुलगी हाऊस म्हणून हा धंदा करत नाही, तर गरज म्हणून करते. कारण गरिबी ही खूप वाईट असते, त्यामुळे मुलींना कोणताही धंदा करावा लागतो. त्यामुळे कोणत्याही वेश्या मुलीला तुम्ही रिस्पेक्ट द्या आणि तिच्याशी चांगले वागा. धन्यवाद.